नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की आपण ठरलो होतं, अनाउन्समेंट पण आपण करणार आहोत. तर त्यापूर्वी जे काही कमेंट्स आहेत तुमच्या राज्यसेवा डेट बद्दल काय, फक्त एक गोष्ट मी अपडेट करेल की जे पहिल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल बोललो होतो की परीक्षा मिड ऑक्टोबर नंतर किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकते. तर फक्त एक शक्यता अजून ही वाढली की डिसेंबरचं म्हणजे तेवढं काही फिक्स नाहीये. म्हणजे डिसेंबरमध्ये होईल असं 100% कोणी सांगू शकत नाही किंवा तसं नाहीये. त्याच्यामध्ये अजून काही बदल होऊ शकतो. फक्त एक एवढी अनाउन्समेंट आहे. बाकी डेट बद्दल काही जास्त मी बोलणार नाहीये. कंबाईन चार्ट बद्दल शक्यतो कंबाईनची परीक्षा जी आहे बहुतेक ऍडव्हर्टाइजमेंट किंवा स्कीम ऑफ एक्झामिनेशन 23 तारखेला एमपीएससी मेन्शन करेलच. एक अंदाज असा आहे की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कंबाईनची प्रिलिम्स होऊ शकते, ही पॉसिबिलिटी आहे. एक तुम्हाला अभ्यासाच्या प्लॅनिंगला तसा विचार करू शकता. परत सांगतोय, हा माझा अंदाज आहे. म्हणजे तुम्ही कम्प्लिटली मी सांगतोय म्हणून परीक्षा होईलच अशा पद्धतीनं तुमच्या अभ्यासाचं नियोजन करू नका. फुल्ली मेन्सला शिफ्ट मला वाटतं काही हरकत नाही. 2-3 दिवसात म्हणजे 23 तारखेला तर एमपीसी कन्वे करेलच. 2-3 दिवस अजून एक वाट बघा. मॅक्स 4 दिवस तोपर्यंत थोडं प्रिलिम्स टच राहू द्या. सोडू नका, जेणेकरून काय होईल की जर कदाचित त्यांनी म्हटलं की आपण ऑक्टोबर एंडिंगला वगैरे घेऊयात, तर असं नको व्हायला की आपण कम्प्लिटली त्या मेन्सच्या झोन मध्ये गेलो. आणि जसं खूप 22च्या मेन्स देणाऱ्या किंवा बऱ्याचशा टॉपर्सला 23ची प्रिलिम्स मध्ये प्रॉब्लेम आले, तसा प्रॉब्लेम आपल्याला यायला नको. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की प्रिलिम्सचा टच सोडू नका जोपर्यंत आयोगाकडून क्लिअरली सांगितलं जात नाही की परीक्षा कधी आहे किंवा काय आहे. राईट, फक्त एवढं मला म्हणणं होईल. कंबाईन वाले कशावर फोकस, कंबाईनचं मी जे पहिल्यापासून सांगतोय ते अजूनही ठाम आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कंबाईन मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. मॅक्झिमम मेन्सचा अभ्यास प्रिलिम्सला पण आहे. प्रिलिम्स काय मेन्स काय असं फार आपल्याला वेगळं करायची गरज नाही. अगदी थोडासा मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर जर सोडला तर बाकी ऑलमोस्ट सगळं प्रिलिम्स आणि मेन्सला आहेच. त्यामुळं मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. ज्या दिवशी डेट येईल तिथून कमीत कमी 1-2-2.5 महिने आपल्याला भेटतील. 2-2.5 महिन्यामध्ये प्रिलिम्स स्पेसिफिक कंबाईनची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करता येते. तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा. नोव्हेंबर एंडला नाही. नोव्हेंबर मंथ हा, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हा एक्झामसाठी कन्सिडरच नाहीये. आयदर मी सांगितलं होतं 15 ऑक्टोबरच्या नंतर किंवा डिसेंबर, तर आता मी ते डिसेंबर कट करतोय. एवढी गोष्ट फक्त लक्षात घ्या. बाकी त्याच्यामध्ये काही अजून अपडेट नाहीये. राज्यसेवा जागाबद्दल काय अपडेट, राज्यसेवा जागा वाढतील, मी पहिल्यापासून सांगतोय. थोडस प्रयत्न करावं लागतील. काही काही गोष्टींच्या अडचणी येतात, पण त्या दिवशी मी चॅनलला सांगितल्याप्रमाणे वरच्या लेवलला जे मेन अधिकारी आहेत तर ते खूप पॉझिटिव्ह आहेत. थोडं जर पुश केलं सगळ्यांनी मिळून तर जागा येण्याला फार अडचण येईल असं वाटत नाही. कारण वरच्या लेवलचे अधिकारी जेव्हा पॉझिटिव्ह असतात तेव्हा फार अडचण त्या ठिकाणी येत नाही. पीएसआय जागा, मी जागांबद्दल बोलतही नाही, बोलणारही नाही. प्लीज, त्याच्याबद्दल सॉरी. दुसरं एक सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट जी होती की जो मी पोल टाकला होता त्या पोलमध्ये ऑलमोस्ट आपल्या चॅनलचे नाव बदलण्याबद्दल, तर मला एक फक्त जाणून घ्यायचं होतं की विद्यार्थ्यांची खरंच काय मानसिकता आहे, आपल्याबद्दल काय मत आहे किंवा विद्यार्थ्यांना काय वाटतं. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 27% विद्यार्थ्यांना असं वाटतं की यांनी काय म्हणतील त्याला नाव बदललं पाहिजे. 23% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की काही बदलायची गरज नाहीये. तर त्या एक पोलचा रिस्पेक्ट म्हणून मी हे डिसिजन घेतलेलं आहे की आपण एमपीएससी मेड सिंपल हे नाव बदलून आपण एमपीएससी एक्झाम मंत्रा हे नाव करत आहोत. एमपीएससी मंत्रामध्ये, मंत्रा हे माझ्या मुलीचं नाव आहे आणि माझ्या मुलीच्या स्वरूपात किंवा मुलीच्या रूपाने माझ्या घरात साक्षात लक्ष्मी आली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे मी एमपीएससी मेड सिंपल जातं याचं दुःख आहे, पण मंत्रा हे नाव आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडलं जातं याबद्दल मला आतून थोडस आनंद पण आहे की ते एक चांगलं, तिला गुड ओमेन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने मी त्याला पॉझिटिव्ह घेतो. निश्चितच एमपीएससी मेड सिंपलचं नाव करण्यासाठी खूप गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या होत्या. त्याचं एक दुःख असतं, ते राहीलच. दुसरी गोष्ट अजून एक वैयक्तिक माझ्या बाबतीमध्ये मी जी बोललो होतो की स्वतः मला पण ह्या गोष्टीमधून काहीतरी धडा मिळाला पाहिजे. विनाकारण कुठल्या गोष्टीमध्ये नाही पडलं पाहिजे ज्या आपल्या हातात नसतात किंवा जर-तरवर असतात. तर त्या जसं मी वेळोवेळी सांगितलंय, आता परत एकदा तेच अनाउन्स करतो की आपण इथून पुढे कट ऑफ असेल, जागा, डेट,
काय बाकीच्या गोष्टी, कसले अंदाज वगैरे याच्या बाबतीमध्ये अजिबात आपण पडणार नाही. इथून पुढे आपण स्ट्रिक्टली जे आहे ते मार्क कसे वाढतील, अभ्यास कसा चांगल्या पद्धतीने करता येईल आपल्याला, आपण सर्व्हिस मध्ये जॉईन करण्यासाठी अजून काय काय गोष्टी करता येतील की जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो चांगला होईल. बाकीच्या गोष्टींसाठी भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत, काही चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. ते तुम्हाला ऑथेंटिक रेग्युलर अपडेट्स पण मिळत राहतील. त्यामुळे इथून पुढे जर कोणी फक्त अपडेट मिळेल म्हणून आपल्यासोबत जोडल्या जात असेल तर तुम्हाला आता हा प्लॅटफॉर्म सोडण्याची वेळ आलेली आहे. इथून पुढे तुम्हाला त्या बाबतीमध्ये काही अपडेट त्या ठिकाणी मिळणार नाही, पण निश्चित अभ्यासाचं नियोजन असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील यासाठी मी सदैव आहे त्या पद्धतीनंच राहील. अजून दुसरी गोष्ट, एक अनाउन्समेंट मी मागेही केली होती, आपण हा डिस्काउंट नावाचा प्रकार आपण बंद करतोय. आपण फक्त जे सांगितलं होतं एक्स मिलिटरी, ऑर्फन आणि पीएच यांना जे 90% ऑफ देतोय तर ते कंटिन्यू राहील, त्याच्यामध्ये काही बदल असणार नाही. क्वेश्चन्स जोपर्यंत डिसेंबर नाही म्हणजे जानेवारी काय, आता ते मी त्याच्यावर काही बोलणारच नाही. हॅलो सर, राजेश प्री साठी सुट्ट्या घेतल्या होत्या जॉबवरून, आता प्रीचं काही फिक्स नाही, कधी होईल? सुट्ट्या घेतल्या होत्या तर मला असं वाटतं जॉईन करावं. मी खूप जणांना सांगितलं होतं की खूप ऍक्च्युली आज मला एक तलाठी आहेत नागपूरला, तर ते खूप फ्रस्ट्रेट झाले होते, सर खूप काम लावतात, हे करतात, अभ्यास होत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ते मॅनेज करा, पण जॉब सोडणं किंवा त्याच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय घेणं हे अजिबात संयुक्तिक नाहीये. त्यामुळे तुम्ही काही त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह असतील, मेडिकल लिव्ह असेल, काय काही करा, मॅनेज करा, पण जॉब सोडू नका, कुठला का तुमचा असे ना, प्रायव्हेटचा जरी असेल तरी जॉब सोडू नका. आणि जर सुट्ट्या घेतल्या असतील तर जॉईन करा. ऍग्री बद्दल सर आता मी त्याच्याविषयी काय बोलणार नाही. लेक्चर सुरू आहे का YouTube? ऑक्टोबर काय पॉसिबिलिटी? नो. लँग्वेजेस बॅच मध्ये अजून काही व्हिडिओ? लँग्वेजेस बॅच मध्ये जर तुम्ही ठोकताळीची विचारत असाल तर ठोकताळीसाठी मराठी इंग्लिश ग्रामरची कम्प्लिटली नवीन बॅच, ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट मागच्या 5 ते 7 आपण मागेच कव्हर केले होते. जुने पण आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कव्हर करूया. एक मोठी लॉंग टर्मची बॅच ती असेलच. त्याच्यानंतर राजेशाह मुख्य तयारीसाठी GS 1 2 3 ग्रामर आणि रिटर्नची तयारी बेस्ट प्लॅन राहील का? तयारीसाठी GS 1 2 3 इंग्लिश ग्रामर आणि रिटर्नची तयारी बेस्ट प्लॅन राहील का? म्हणजे मला कळलं नाही. अच्छा, GS 1 2 3 त्याच्यामध्ये GS 2 आणि 3 मध्ये 2 मध्ये पॉलिटी करा. 2 आता करून जास्त काही फायदा नाहीये, 3 करून पण फायदा नाही. मॅक्झिमम फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि कमीत कमी 6 महिने प्रिलिम्स होईल, असा मेन्स होईल असं आपल्याला वाटत नाही. त्यामुळे 6 महिन्यानंतर आपल्या किती गोष्टी लक्षात राहतील मी हे वेळोवेळी सांगितलं. त्यामुळे पाठांतर करणे किंवा लक्षात ठेवणे आता काहीच करायची गरज नाही. मॅक्स तुम्ही काय करू शकता, नोट्स काढून ठेवू शकता, ज्या की तुम्हाला प्रिलिम्स नंतर डायरेक्टली मेन्सवर शिफ्ट व्हायला मदत करतील. हिस्ट्री उरकतच नाहीये सर, काय टिप्स द्या? हिस्ट्रीचं मात्र 100% आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा जेव्हा कॉम्पिटेटिव्हची तयारी करायला त्यावेळेस आमच्याकडे स्पेक्ट्रम खूप छोटं होतं, पण स्टील इट टुक अ लॉंग टाइम. हिस्ट्रीला खूप वेळ लागतो. त्यामुळं मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, आताही सांगितलं, प्रिलिम्सला जेव्हा वेळ असतो तेव्हा हिस्ट्री खूप चांगलं करून ठेवलं पाहिजे. वेळ लागू द्या, घाई करू नका, संपवण्याच्या मागे लागू नका. फार तर फार त्याच्यामध्ये काय करू शकता, लवकर संपवण्यासाठी डिस्कशनच्या माध्यमातून थोडस जास्त तयारी करू शकता, की ज्यांचं हिस्ट्री चांगलं आहे ऑलरेडी, ज्यांनी तयारी केलेली किंवा दोघांनी मित्रांनी मिळून काही गोष्टी वाचल्यात, त्या डिस्कस केल्यानंतर पटापटा उरकतात किंवा लवकर लक्षात होतात, क्लिक होतात. आपला अभ्यास करताना आपल्याला त्यातून डिस्कशनच्या स्वरूपामध्ये किंवा एखाद्याची शॉर्ट युट्यूबची व्हिडिओ सिरीज असेल तर ती पण बघू शकता. आणि हिस्ट्री इज ऑल अबाउट स्टोरीज, तर ते स्टोरीज थोड्याफार हिस्टॉरिकल गप्पा ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपात असेल तर लक्षातही राहील आणि ते परीक्षेत पण रिकॉल लवकर होतं. तर त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता जेणेकरून. आणि हिस्ट्रीला शॉर्ट नोट्स काढा. शॉर्ट नोट्स म्हणजे काय, की तुम्हाला ज्या पद्धतीने गोष्टी लक्षात राहू शकतात. फॅक्च्युअल गोष्टी तर नोट करावंच लागतील, पण ऍटलिस्ट जो काही लिंकचा भाग असतो की ही इव्हेंट झाली, मग त्या इव्हेंटचा इम्पॅक्ट काय झाला, त्याच्या रिलेटेड दुसरी कुठली इव्हेंट होती, असे एक लिंकिंग करून जर ठेवलं ना तुम्ही, असं वाटतं 4-5 तासामध्ये कम्प्लीट हिस्ट्रीला एक ओव्हरऑल आपला एक सर्कल किंवा एक राऊंड तयार करता येतो, जेणेकरून ऍटलिस्ट एक ब्रॉड थीम किंवा आउटलाईन हिस्ट्रीच्या आपल्या लक्षात राहील. मग त्यातल्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतात की याची स्थापना कधी झाली, याचे अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, तर त्या गोष्टी आपल्याला रिव्हिजन लक्षात येतील. एक डिस्कशनचा एक फॉर्मॅट आहे, व्हिडिओ सिरीज असेल एखाद्याची ती आहे, किंवा दुसरा मी जसं सांगितलं की तुम्ही एक टाइमलाईन किंवा एक लिंकिंग ज्याला म्हणतो सिक्वेन्स
इंटरकनेक्टेड जे काय घटना असतात हिस्ट्री मधल्या, तर त्याला लिंक करून पण तयारी करू शकता. समाज सुधारक प्लस योजना आहे, मी लिहून ठेवलंय मागच्या लेक्चर मधलंच, मी ते लिहून ठेवलंय, ते आपल्याला करायचंच आहे. समाधान महाजन बस होईल ना फ्री आणि मोर दॅन इनफ आहे. 21,000 आणि समाधान महाजन मोर दॅन इनफ आहे. मला असं वाटतं त्याच्या बाहेर जे काही प्रश्न येतात ते प्रश्न तसंही त्यासाठी खूप जास्त एफर्ट घेऊन काहीच फायदा नाही. लॉजिकली सोडवता येऊ शकतात आणि काय म्हणतील त्याला, जर नाहीच आले तसे ते कुणालाच येणार नाही. सगळ्यांना 60 पैकी 60 पडतच नसतात. मेन्सच्या बाबतीमध्ये विचार करतो, प्रिलिम्स मध्ये 15 पैकी 15 फार कमी जणांना पडतात, त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. बेसिक नियम कुठेतरी एक लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, खूप मुलांचं हे मिसकन्सेप्शन आहे की मी खूप जास्त वाचलं म्हणजे मला खूप जास्त मार्क पडतील, किंवा मी जे दुसरे सोर्सेस वाचतो त्यातून प्रश्न येतील आणि माझेच बरोबर येतील. एकदम गूढ गैरसमज आहे हा पहिले काढून टाका. बेसिक मिनिमम कंटेंट कुठल्याही सोर्स मधून करा, कशातूनही करा. त्यातून बेसिक मिनिमम एकदा झाले, त्यासोबत अप्रोच जर 7 असेल, एक जोडला अप्रोच, मला असं वाटतं कुठल्याही पेपरमध्ये कशामध्ये पण कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा ऍडव्हान्टेज घ्यायला काहीच हरकत नाही. हा, मराठी इंग्लिश ग्रामर बॅच मी संतोष पवार सरांसोबत बोललोय. सरांचं असं म्हणणं आहे की सर थोडे ट्रेडिशनल वेनं जाणार आहेत, सरांना ह्या रेकॉर्डेड बॅच जास्त पटत नाही. सर मला म्हटले की आपण लाईव्ह बॅच करूया, जेणेकरून माझं विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन होईल, विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतील मला त्या कळतील, त्यांना मी सांगतो ते समजतंय का नाही ते पण कळेल. तर ते इंटरॅक्टिव्हच्या बाबतीमध्ये चालू आहे. आता आपलं जे आहे ते वेगळं ऍप आहे, सरांचं जे आहे ते वेगळं ऍप आहे. ते कसं आपल्याला लाईव्ह करता येईल याच्यावर आम्ही चर्चा करतोय आणि लवकरच एक 2 ते 3 दिवसामध्ये त्या बॅचचं सगळं स्वरूप आणि सगळ्या गोष्टी परत इथून पुढे. मी आज ज्या अनाउन्समेंट मध्ये एक गोष्ट ठरवलेली की कुठल्याही बॅच जेव्हा आपण लॉन्च करतो तेव्हा एक टाइम लाईन आपण त्याला देऊया, टाइम बाउंड. ह्या तारखेला हे टॉपिक, ह्या दिवसापर्यंत हे संपेल. ग्रामरच्या बाबतीमध्ये तेच करू आपण, इंग्लिश मराठी ग्रामर, की जेवढ्या दिवसांचे असेल कुठल्या दिवशी कुठला टॉपिक असेल, जेणेकरून तुम्हाला पण प्री प्लॅन्ड त्या पद्धतीने अभ्यास करता येईल आणि तुम्हाला कळेल की कधी काय केलेलं आहे. तर तो एक प्लॅन आहे. 2-3 दिवसामध्ये त्याची पण अनाउन्समेंट करेल. एफएसओ रिझल्ट बद्दल मागच्या व्हिडिओज मध्ये मी सांगितलं होतं, तुम्ही बघू शकता. मॉडर्न हिस्ट्रीसाठी कोळंबे सरांचं बुक सोर्स कसा राहील, चांगला सोर्स आहे. कोळंबे सरांचा पण चांगला आहे. अभय सिंह मोहिते सर जे टॉपर होते त्यांचं पण पुस्तक नाही, त्यांचं पॉलिटीसाठी. मॉडर्न हिस्ट्रीसाठी कोळंबे सरांचे पण चांगले आहेत. मी जेवढ्यांना बोललो होतो गुड, काय म्हणजे हे नाहीये, तुम्ही त्याच्यावर पण डिपेंड राहू शकता. एन्सेंट आणि मिडायवल साठी इम्पॉर्टंट बुक सांगा जिथून मॅक्झिमम सिलेबस प्री मेन्स सोबत कवरेल. एन्सेंट मिडायवल मेन्सला नसतं, थोडाफार भाग जो याचा येतो मिडायवलचा, तो मॉडर्न हिस्ट्रीचा प्री अरायव्हल ऑफ युरोपियन्स वगैरे तो पार्ट तसा बघितला तर तो प्रिलिम्सचा आहे फार थोडा, ते प्रिलिम्स आणि मेन्स असं नाहीये. आणि मॅक्झिमम गोष्टी मला असं वाटतं एन्सेंट मिडायवल आपल्या थीम बॅच मध्ये जे कम्प्लीट झालेला आहे पार्ट, त्याचे खूप चांगले रिव्ह्यू आहेत. तर तुम्ही ते एखाद्याकडून बघू शकता की त्याचे रिव्ह्यू कसे आहेत काय. तर मला असं वाटतं मार्केटमध्ये सध्या अवेलेबल मध्ये मिनिमम मध्ये 8 तासाचे लेक्चर आहेत एन्सेंट मिडायवल. ऑलमोस्ट ऑल गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, काही सोडलेलंच नाही, त्याचाही विचार करू शकता. मराठी इंग्लिश रिटर्न साठी बॅच नाही घेणार. रिटर्न साठी मात्र मी गायडन्सचा व्हिडिओ तो आहे, तो पण पाईपलाईन मध्ये, तो गायडन्सचा व्हिडिओ एक पुढच्या 3-4 दिवसामध्येच एक व्हिडिओ येईल डिस्क्रिप्टिव्हची तयारी कशी करायची याच्याबद्दल. PMFIS च्या नोट्स गुड, येस मॅम. PMFIS आणि विशेष म्हणजे आपण स्वतःचे पाठ तुटून घेत नाही. त्या सरांनी मला स्वतः अप्रोच केला आणि त्यांनी आपली एवढी तारीफ केली की आपल्या प्लॅटफॉर्मवरची, त्यांनी खूप दिवसापासून फॉलो केल्यानंतर त्यांनी मला अप्रोच केला आणि ते म्हटले की सर तुमचा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, तुम्ही स्वतः खूप चांगले विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करतात, तुमचे फीडबॅक मी वाचत असतो सगळ्या गोष्टी. तर ते मला स्वतः रोज सर शेअर करतात, जे काही इन्फोग्राफिक्स वगैरे मी टाकतो. डेडिकेटेडली त्यांची टीम काम करते. आणि ते हिस्ट्रीचे सर विश्वजित कावर सर, ते स्वतः हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये पण मला ते पाठवत राहतात सगळ्या गोष्टी ज्या मी चॅनलवर शेअर करतो. सर एमपीसी मेन्स बॅच आहे 8,000 वाली, तीच आहे ना सध्या की नवीन कोणती बॅच? ते बॅच जी आहे तीच नवीन येणार आहे, फक्त त्यात सगळ्या गोष्टी अपडेट होणार आहेत. तर त्याची बॅच ती पूर्ण जी आहे ती क्लब करून फीस वाढवून ठेवली आहे. कारण काय होत होतं की आता खूप जण ऍडमिशन घेत होते आणि मग नवीन बॅच मध्ये ऍडमिशन घेताना ह्या मुलांनाच मी अपग्रेड करणार नवीन बॅच मध्ये. कम्प्लिटली सगळ्या बॅच अपग्रेड नाही म्हणणार मी, आता नवीनच बॅच येते, त्याच्यामध्ये नवीन सगळं कंटेंट बनवलं जाईल आणि लेटेस्ट ज्या काही गोष्टी ऍड करायच्या त्या पण त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. तर तीच बॅच आहे.
जी तुम्ही म्हणताय 8,000 वाली, त्याच्यामध्ये सगळं मेन्स इन्क्लुडिंग आहे. मेन्स हिस्ट्री साठी स्पेक्ट्रम ठीक राहील का? स्पेक्ट्रम पण ओके आहे. मागच्या युपीएससी कडून एमपीएससी शिफ्ट झालेल्या बऱ्याच लोकांनी स्पेक्ट्रमच वाचलं होतं, त्यांचे रिव्ह्यू चांगले होते. फार नाही, मला 2 लोक बोलले होते, त्यांचे रिव्ह्यू चांगले होते. तर मला वाटतं तुम्ही ते पण डिपेंड राहू शकता. परत जर स्पेक्ट्रम केलेलं असेल तर परत वेगळं करण्याची काही गरज नाही. माझं स्पष्ट मत एक आहे, स्टँडर्ड सोर्सेस असतील ना तर फार फरक पडत नाही. तुम्ही त्यातून किती वापरता, कसं वापरता आणि त्यातून किती घेता याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. तमिळनाडू 11th बुक एन्शियंट मिडायवल साठी सफिशियंट आहे का? येस, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं महाराष्ट्राचा पार्ट येतो कधी कधी, जो फोकस राहत नाही, कारण ते महाराष्ट्रासाठीचे पुस्तक नाहीयेत. अदरवाईज तमिळनाडू एनसीआरटी कुठलं पण, इव्हन लुसेंट एन्शियंट मिडायवल मोर दॅन इनफ आहे, काहीच काळजी करायची गरज नाही. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? येस, तमिळनाडू 11वी 12वी युपीएससी ला सगळे लोक तेच रेफर करतात आजकाल. चांगला सोर्स आहे, स्टँडर्ड आणि खूप चांगला आहे. म्हणजे मी पण वाचलेले बऱ्यापैकी पार्ट. GS1 कराच का? मुख्य म्हणजे हिस्ट्रीज, लुसेंट, जनरल नॉलेज नाही. मेन्स साठी फक्त लुसेंट वर नको GS1 ला, तिथे आपण थोडस डिटेल मध्ये गेलं पाहिजे. P2P इकॉनॉमिक्स बॅच कंटेंट जबरदस्त आहे सर, 100% आहे. त्याच्या आता मी परत एक छोटा व्हिडिओ येईल 10-15 मिनिटाचा, कुठला क्वेश्चन कुठल्या सोर्स मधून काढला, YCMO असेल, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, दत्त सुंदरम असेल, सगळे स्टँडर्ड सोर्सेस वापरून त्या गोष्टी करतोय. मी तेच सांगितलं तुम्हाला. आता इथून पुढे आपण प्रत्येक गोष्टी टाइम बाउंड करतोय की कुठल्या दिवशी. तर इकॉनॉमीचे आता जवळपास 170 क्वेश्चन्स तयार झालेत, तर फक्त 30 क्वेश्चन्स राहिलेत. 30 क्वेश्चन झाले की ते पूर्ण 25 तारखेपर्यंत आपलं क्वेश्चन्सचा पार्ट संपून जाईल. ते टायपिंग मुळे थोडा व्हिडिओला वेळ लागतोय. ते पूर्ण क्वेश्चन टाईप करणे, ते सोल्युशन टाईप करणे आणि मग त्याच्यावर व्हिडिओ, ते टायपिंग मुळे त्याला वेळ लागतोय. अदरवाईज ते पण लवकर लवकर व्हिडिओ पण होतीलच. कोणत्याही प्री टेस्टला 65 मार्क्स येत आहेत तरी कॉन्फिडन्स येत नाही, काय करावे? मला असं वाटतं तुम्ही ज्यांना कमी मार्क पडतात त्यांना भेटावे, तुमचा कॉन्फिडन्स आपोआपच वाढेल. सध्या करंट अफेअर्स करावं का? करंट अफेअर्स आता टच मध्ये राहा. फक्त एक चहाला किंवा आपण एक जस्ट इव्हिनिंगला अर्धा 1 तास जस्ट चर्चा करतोय त्या पद्धतीनं. आणि एक महत्वाची करंटच्या बाबतीमध्ये मी जी गोष्ट सांगितली होती की मेन्सला आपल्याला एक 10-15 प्रश्न येऊ शकतात करंट अफेअर्स मधून. तर आता प्रिलिम्स करंट अफेअर्स करत असताना साईडला एक डायरी घ्या, त्याच्यामध्ये नोट करा की GS2 मध्ये हे टॉपिक होते. इलेक्शनचा पर्टिक्युलरली मी खूप वेळा सांगितलेला पार्ट, हे इलेक्शन झाले, इलेक्शन कमिशनचं असं झालं, तर त्या गोष्टी लिहून करा, नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून प्रिलिम्स झाल्यानंतर परत सगळं प्रिलिम्स करंट रेफर करायची गरज पडणार नाही. आणि एका ठिकाणी कन्साइज कंपाईल करून ठेवलं की ते रिव्हिजन करायला सोपं जातं, जे आजपर्यंत मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी केलेलं नाही. जर तुम्ही केलं, समजा 10 प्रश्न आले, त्यातले तुमचे 7 बरोबर आले, तर कमीत कमी 2 प्रश्नांना तुम्हाला ऍडव्हान्टेज राहील. बाकी ज्यांचे 5 येत असतील तर तुमचे 7 बरोबर येतील. आणि मेन्स मध्ये 2 मार्क तुमचा रिझल्ट चेंज करू शकतं, तुमची सर्व्हिस चेंज करू शकतं, तुमचं सिलेक्शन पण ठरवू शकतं. त्यामुळे इट्स इम्पॉर्टंट. न्यू कंटेंट भेटत आहे, थँक्स अ लॉट सर. येस, डेफिनेटली तोच प्रयत्न आहे की क्वालिटी द्यायची. आता बाकी गोष्टी नाही. काय म्हणतील त्याला, आता नवीन नाव पण आपण चेंज केलं, MPSC एक्झाम मंत्रा. तर याच्यासोबत आपल्याला ज्या काही जुन्या गोष्टी त्या सगळ्या शेड ऑफ करायच्यात आणि नवीन पद्धतीनं, एकदम नवीन टाइम बाउंड पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जायच्यात. सर आपल्या राज्यसेवा थीम बॅच बद्दल प्लीज सांगा, नवीन टॉपिक वाईज कंटेंट व्हिडिओ. मी आता तुम्हाला तेच सांगितलं. आता आपण पॉलिटी आणि इकॉनॉमी, आता इकॉनॉमीचं तर मी ऑलरेडी P2P सगळं त्याच्यामध्ये टाकतोय. आपण सायन्स अँड टेकचं पण P2P चालू होते, ते पण तिकडे टाकतोय. आणि पॉलिटीसाठी असं माझं चाललं होतं की डायरेक्ट लक्ष्मीकांत जो आहे तर त्याची रिव्हिजन घ्यावी. पण आता थोडंसं कदाचित जर प्रिलिम्सला वेळ भेटला तर आपल्याला मेन्स आणि प्रिलिम्सचं मिळून पॉलिटी चांगल्या पद्धतीने करता येईल, जेणेकरून परत तुम्हाला मेन्सच्या वेळेस सेपरेट पॉलिटी करायची गरज पडणार नाही. सेम गोष्ट कोर इकॉनॉमीचा जो पार्ट आहे की जो आपल्याला मेन्सला पण आहे प्रिलिम्सला पण आहे, तो आपण चांगल्या पद्धतीने करू की तुम्हाला परत GS4 मेन्स साठी वेगळं कोर इकॉनॉमी करायची गरज पडणार नाही. सर प्री आणि मेन्सचा अप्रोच वेगळा असतो, तर त्याबद्दल सुद्धा सांगा ना. प्रिलिम्स आणि मेन्स बद्दल मी सांगत असताना खूप वेळा मी सांगितलं की प्रिलिम्स जवळ आले असताना मेन्सच्या अप्रोचचे बॅचचे लेक्चर करू नका. तेच कारण होतं की 22ला जे पोस्ट होल्डर आहेत त्यांनी इंटरव्ह्यू दिले, मेन्स दिल्या होत्या, बरेचसे लोक 23ला प्रिलिम्स मध्ये पास होऊ शकले नाही. त्याचं कारण ते होते मेन्सच्या झोन मधून ते बाहेर आले नव्हते. त्यामुळं आता पण मी जेव्हा वारंवार एखादी गोष्ट सांगतोय ना की मेन्स कम्प्लिटली शिफ्ट होऊ नका, त्याचं कारण ते होतं खूप लोकांना असं वाटतं की यांच्या बॅच मेन्स चालत नाहीत
बाकीच्यांच्या मेन्सच्या बॅच चालतात म्हणून हे असं सांगतात. मला खरंच लिटरली हसू येतं अशा विद्यार्थ्यांचं की ह्या गोष्टींचा. आणि याच्यामध्ये अजून एक अर्थकारण जे आहे ना, सगळे लोक मेन्सवर का शिफ्ट होत आहेत, कारण प्रिलिम्सच्या आधी जवळपास सगळ्याच जणांना मेन्स करावे वाटते. प्रिलिम्सच्या नंतर ज्यांचा स्कोर चांगला आहे तेवढेच विद्यार्थी मेन्सच्या बॅचला भेटतील, बाकीचे विद्यार्थी मेन्सच्या बॅच लावणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आता मेन्सच्या बॅच जास्त चालू आहेत, हे त्या पाठीमागचं खरं अर्थकारण आहे. पण ठीक आहे, असू द्या, विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी पडतात, पैसे विद्यार्थी पे करतात, तर आपल्याला काय असणार आहे. प्रियाने मेन्स ठीक आहे सर 2 इयर्स पासून युपीएससी अभ्यास करतोय, पण एकदा मेन्स दिली आहे पण क्वालिफाय झालो नाही. सो एमपीएससी राज्यसेवासाठी शिफ्ट झालो. महाराष्ट्र रिलेटेड कसा करावा, इंग्लिश मध्ये कंटेंट साठी काय करावे. मला असं वाटतं आपल्याकडे जेवढं कंटेंट असतं मॅक्झिमम गोष्टी आपण इंग्लिश मधून पण देण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये जिओग्राफी आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक थोडं हिस्ट्री समाज सुधारक पार्ट आहे, थोडासा इकॉनॉमीचा एक भाग आहे जो युपीएससी ला आपण करत नाही युजली. बाकी पंचायत राजचा एक सेक्शन आहे जो डिटेलमध्ये इकडे असतो. हे थोडेसे जर तुम्ही सिलेबसचे पॉईंट किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तर इंग्लिश मध्ये असतात, तेच जर कीवर्ड थोडे नेटवर वगैरे सर्च केले ना, तुम्हाला त्यापैकी बेसिक मिनिमम कंटेंट मिळेल. पण खूप जास्त महाराष्ट्रामध्ये पडण्याची गरज नाही. महाराष्ट्र जिओग्राफी मधून फार कमी प्रश्न येतात, त्यानं तुमचं सिलेक्शन अडणार नाही. फक्त एक इन्शुअर करा, बाकीचं जिओग्राफी जे आहे, वर्ल्ड असेल, फिजिकल असेल, इंडियन जिओग्राफी, ते खतरनाक करा, तुम्हाला काहीच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. बेसिक मिनिमम तुला इंग्लिश मधून कुठे नाही मिळत जाईल. इव्हन कीवर्ड थोडे गुगलवर सर्च केले तरी बेसिक मिनिमम कंटेंट त्यातलं मिळतं, त्यातून केलं तरी काही हरकत नाही. ऑनेस्टली स्पीकिंग इंग्लिश मध्ये कंटेंट चांगला डेप्थ अवेलेबल नाही महाराष्ट्रासाठी. मराठी मधूनच करा, थोडा एफर्ट्स लागतील पण स्ट्रॉंग होईल. महाराष्ट्र जिओग्राफी काहीच प्रॉब्लेम नाही, ते पण करू शकता. पण बऱ्याच वेळेला काय, मला मी त्या दिवशी इकॉनॉमीचं लेक्चर घेताना लिटरली मला गुगलवर 2-3 शब्द सर्च करावे लागले इकॉनॉमीचे, कारण इकॉनॉमी माझ्या आयुष्यात मी कधी मराठीतून केलंच नाही, कारण 10वी-12वी पर्यंत सही नव्हतं आणि जेव्हा आपण केलं तेव्हा इंग्लिश मधून केलं तर ते अवघड जातं. पण थोडं सर्च केलं की सवय लागते. जसे आपली मदर टंग मराठी असल्यामुळे आपल्याला एवढी अडचण येत नाही त्या गोष्टी, फक्त टेक्निकल टर्म्सची एकदा सवय लागेपर्यंत, सवय लागली तर काही प्रॉब्लेम नाही. मेन्सचे अर्थकारण स्ट्रेंज बट 100% ट्रू आहे सर, न पचणारं अंतिम सत्य. ठीक आहे, बघा मला एक गोष्ट कळते, विद्यार्थ्यांना द्यायची इच्छा आहे, विद्यार्थी देत आहेत, मग आपण त्याच्यामध्ये बोलायचं काय. मेन्स जिओग्राफीसाठी 11th एनसीईआरटी बुक फायदेशीर 100%. मेन्स जिओग्राफीसाठी 11th एनसीईआरटी, नंतर जीसी लिओंगचा पार्ट तो पण चांगला आहे. आणि इफ पॉसिबल थोडासा मला थोडं टिल्ट जो दिसतोय ना, माझी दुसेन सरांचं जिओग्राफी ऑप्शनलचं एक पुस्तक आहे, त्यातले सिलेक्टेड टॉपिक्स करू शकता. कधी कधी डायरेक्टली प्रश्न त्यातून दिसू शकतात. सर अभ्यास करताना 15-20 मिनिट नंतर लक्ष उडून जाते, मोबाईल हातात घ्यावाच वाटतो, आधी कंटिन्यू 2 तास बसत होतो. सिंपल आहे, मोबाईल रिडिंगला ठेवा, मोबाईल रूमवर ठेवा, किंवा मी जसं याच्या आधी पण सांगितलं होतं की पेनल्टी ठेवा. तुम्ही तुमचा मित्र रूममेट कोणी जवळचा आहे ना, एक टार्गेट सेट करा की 1 तास जर मोबाईल घेतला तर पुढचा चहा तू मला पाजणार किंवा रात्रीचं डिनर तू मला देणार. थोडस एकदा पैसा खिशातून जायला लागला ना की माणूस नीट होतो. जसं मी आज म्हणलं की चॅनलचं एकदा नाव बदललं ना तर मी नीट होईल आणि बाकीच्या फालतू गोष्टींमध्ये पडणार नाही. तर ते करू शकता. एकतर मोबाईल रूमवरच ठेवा. फार काही आयुष्यात अडकत, तुम्ही जर डॉक्टर आणि पोलीस 2 सर्व्हिस मध्ये नसाल तर तुमच्या वाचून जगात कोणीच मरत नाही, ही गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवा. घरचे किती अडचणी येऊ द्या, घरच्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणारे नातेवाईक मित्र सगळे असतात. मी तेच अनलेस अँड अंटिल युअर डॉक्टर ऑर युअर इन पोलीस सर्व्हिस, इमर्जन्सी सर्व्हिस सोडल्या, फायर ब्रिगेड वगैरे बाकीचे पण आला तर त्यातलं कोणी इथं नसतं तर कोणी मरत नाही. त्यामुळे 6 तास 8 तास फोन नाही बघितला काही होणार नाही. फोन सरळ घरी ठेवा. आणि तसंही तुम्ही बरेच लोक आयपॅड लॅपटॉप वगैरे वापरतात. फार महत्वाचं असेल तर कोणी तुम्हाला टेलिग्रामवर याच्यावर कॉल करून सांगेलच, किंवा मित्र रूममेट त्याच्या फोनवर येऊ शकतो, किंवा रूम मधून कोणी बोलवायला येऊ शकतं. त्यामुळे पहिली ही गोष्ट बाजूला काढून टाका की माझं खूप अर्जंट काम आहे, घरच्यांना माझं काम पडू शकतं. काहीच नसतं तुमच्या आयुष्यात. गांधीजी गेल्यानंतर भारत बंद पडलेला नाही. तुम्ही तर फार साधी गोष्ट आहे, त्यामुळे ही लक्षात घ्या. तुमच्या वाचून कुठेही काही अडत नाही. DC 22 आणि नायब तहसीलदार जागाबाबत, DC 22 बद्दल मला जी माहिती होती त्या गेल्या होत्या म्हणून त्याच्यावर मी बोलतो.
अजून पण त्या एमपीसी कडे पोहोचलेल्या नाहीयेत. बाकी बद्दल मला काही, ग्रुप स्टडी इज द बेस्ट ऑप्शन. चांगला पार्टनर शोधा, ग्रुप बनवा. मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे ठीक आहे. ग्रुप स्टडी मध्ये 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. जी गोष्ट मला येते, जी गोष्ट तुम्हाला येते, त्या गोष्टी आपण डिस्कस करण्यात वेळ वाया घालू नये. ज्या अवघड गोष्टी आहेत, लवकर समजत नाहीत, कॉम्प्लिकेटेड आहेत, त्याच्यावर जर काही सोल्युशन निघत असेल, त्या सोप्या पद्धतीने आपल्याला समजत असतील, तर ग्रुप डिस्कशनचा फायदा असतो. अदरवाईज ग्रुप डिस्कशनचा ऍज सच जास्त फायदा. ग्रुप डिस्कशन लिमिटेड ठेवा. गाव पंगत किंवा गाव चर्चा नको. 2 इज अ कंपनी, 3 थ्राइज इज अ क्राऊड, असे ती इंग्लिश मध्ये प्रोवर्ब म्हण आहे ना, तसे की 2 लोक जरी असतील, चांगल्या पद्धतीने केलं, दोघांनी डिवाइड केलं, बाबा मला मराठी ग्रामर चांगला जमत नाही, तुला इंग्लिश जमत नाही, मी तुला इंग्लिश सांगतो, तू मला मराठी सांग, किंवा मला संधी हा प्रकार चांगला समजला नाही, तू सांग. जे काय असेल ते गोष्टी आपण तृतीयपंथी कुठं वापरतात, कधी वापरतात, हा नियम मला समजला नाही, तू मला समजून सांग, तर डिस्कशनचा फायदा. अदरवाईज नुसत्या गप्पा. जाऊ दे सर, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी कशाचं टेन्शन घेत नाही. मोबाईल कंपनीवर काय असतं, युजर असतं, नेट ऑफ करत जा. नाही, नेट ऑफ केलं तरी शेवटी मोबाईल जवळ असलं की ते होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जवळ असलं ना तर तेवढं माणसाला पेशन्स, ह्युमन बिईंग आहे शेवटी. ह्युमन बिईंग इज ऑलवेज कॅरेड विथ इमोशन्स. इमोशन्सला तेवढं कंट्रोल करणं फार संत महात्म्यांनाच जमलेलं आहे. मेडिटेशन त्यातला एक प्रकार आहे. अदरवाईज मोबाईल जवळच नसला ना तर माणूस जास्त धडपड करत नाही. सर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूब ऍडिक्शन बद्दल सांगा. प्रॉब्लेम कळणं अर्ध काम झालेलं असतं, अर्धा प्रॉब्लेम तुम्हाला आताच कळला. हळूहळू काय करा, स्क्रीन टाइमचं एक ऍप असते, स्क्रीन टाइम त्याच्यावर हे करा. जसं मी सांगितलं, पेनल्टी. बेस्ट वे काय असतो, पेनल्टी. जेव्हा खिशातून पैसे जायला लागतात ना, माणूस नीट होतो. पेनल्टी बघा, की संडेला मेस बंद असते ना, ज्यानं जास्त वेळ बघितलं, त्याचा एक टार्गेट ठेवा. मित्रांचं 2-3 जण रूममेट आहात, तर दिवसातलं 3 तास 4 तास माझा स्क्रीन टाइम आहे, कारण 2 तास लेक्चर बघतो. तर उरलेला जर वाढला, पुढच्या नेक्स्ट संडेला बाहेर जेवायला जाणार, आपण बिल तू पे करणार, असं काहीतरी करा थोडस त्याच्यामध्ये काय. आणि एकदम कुठली गोष्ट क्विट नका करू. आता जर तुम्हाला खूपच सवय आहे ना, हळूहळू कमी करा. टेपरिंग ज्याला मेडिकलच्या टर्म मध्ये, कारण का विड्रॉल सिम्पटम यायला लागतात. एकदमच जर तुम्ही गोष्टी लवकर नाही केल्या तर मग अडचण येऊ शकते. त्यामुळं ते पण करा, टेपरिंग मध्ये हळूहळू. त्याच्यावर आपण थोडस अजून सर्च करून सोल्युशन काढू. राज्यसेवा डेट सांगा. बरेच लेक्चर केले पण तुम्ही जे खरं आहे तेच सांगता. बरेच क्लासेस वाले खूप फेकतात. ठीक आहे, वापरायचे पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक बद्दल मी जो व्हिडिओ 5 वर्षापूर्वी टाकलेला, मी परत काय व्हिडिओ टाकत नाही. मुलांना खूप रेडीमेडची सवय लागली. जा चॅनलवर जुने व्हिडिओ बघा, नोट्स कशा काढाव्या, अभ्यास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी. त्यात मी पोमोडोरो बद्दल खूप डिटेलमध्ये सांगितले. 2 प्रकार सांगितले, 25-5 आणि 55-10चा. तर तो 50-10, 55-10, तर ते पोमोडोरो वापरा तुम्ही. पोमोडोरो इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक. आणि दुसरी गोष्ट, माझं स्पष्ट मत आहे, जर परीक्षेला वेळ असेल तर 10 डेज मेडिटेशनचा कोर्स इज अ मस्ट. आणि हो फक्त स्पर्धा परीक्षा युपीएससी एमपीएससी साठी नाही, तर तो तुमच्या लाईफ लॉंग गोष्टींमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये बदल करणारा इव्हेंट आहे. त्यामुळे ते मेडिटेशन करा. P2P मध्ये सर इंग्लिश कंटेंट ठेवा. मराठी वर्ड समजत नाही, प्रॉब्लेम होत आहे. प्रॉब्लेम मला पण थोडा थोडा इकॉनॉमी मध्ये होत आहे. त्याच्यावर पण काम करू, पण त्यात अजून थोडा वेळ जाईल. म्हणून ते एकदा फक्त फिनिश करू द्या. आपण जी डेडलाईन 25 दिली आहे ना, ती झाली की मग आपण हळूहळू ते इंग्लिशवर पण काम करूया. पण तिथे मी शब्द लिहिलेत, 2 शब्द ह्यावेळेस. पण पुढच्या वेळेस मी काय करतो, अजून इंग्लिश शब्द तिथं लिहून ठेवतो, म्हणजे अजून अडचण येणार नाही. कंबाईन प्री साठी स्टडी स्ट्रॅटेजी सांगा सर. कंबाईन साठी सेपरेट लेक्चर घ्यायचे, ते राहूनच गेलं, पण मी घेतो आता कंबाईन बद्दल. ही कमेंट मी बाजूला करून त्याच्यावर काम करतो. वॅकन्सी ऍड होणार की नाही, होणार आहेत. कंबाईन डेट सांगितलंय. मेडिटेशन कोर्स कुठे करायचा, धम्मपुण्य विपश्यना केंद्र असं सर्च करा गुगलवर. सगळीकडे सेंटर, तिथं स्वारगेटला आहे, आळंदी मरकळला आहे, इगतपुरी बेस सेंटर आहे, मुंबईला आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड त्याचे सेंटर्स आहेत. जिथं अवेलेबल असेल तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता. मला असं वाटतं बऱ्यापैकी आता प्रश्न संपलेले आहेत. काही महत्वाचे प्रश्न असतील तर आपण क्लोज करूया. अदरवाईज फार महत्वाचे प्रश्न असतील अभ्यासाबद्दल तर आपण चर्चा करूया. वॅकन्सीज बद्दल तुम्हाला सांगितलं ना खूप वेळा, की त्या ऍड होतील. स्वारगेटला पुण्यातला आहे, पण स्वारगेटला खूप जास्त आवाज येतो. मरकळ मी जेव्हा केलं होतं, मरकळला केलं होतं. मरकळ पण चांगला आहे, जवळ आहे.
इगतपुरी तर बेस्ट आहे, अजून चांगल्या ठिकाणी तुम्ही करू शकता. युपीएससी कंटेंट एमपीएससी मध्ये युज होईल का? 100% होईल. इव्हन युपीएससी जिओग्राफी ऑप्शनलचा पार्ट, पबॅडचा ऑप्शनलचा पार्ट, इकडे तुम्हाला पेपर 2 गव्हर्नन्स पार्ट काय आहे, पेपर 1 मधलं जिओग्राफीचं काय आहे, तुम्हाला इकडे वापरता येणार आहे. व्हेरी नाईस डिस्कशन, थँक्यू. मला असं वाटतं आता जवळपास सगळेच प्रश्न संपलेले आहेत. अजून काय असेल तर आपण 23 तारखेला परत एकदा भेटूयात. हा, आता मी तेच सांगतो, 23 तारखेला जेव्हा डेट येतील तर आपण 2-3 प्रकारचे स्ट्रॅटेजी, म्हणजे कंबाईन साठीची, राज्यसेवा प्रिलिम्स कम मेन्सची, किंवा राज्यसेवा फक्त मेन्स, राज्यसेवा फक्त प्रिलिम्स, कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स असतात, म्हणजे वन साईज फिट्स ऑल चालत नाही. काही लोक मागच्या फक्त 1.5-2 वर्षापासून तयारी करतायत, काही लोक मागच्या 7-8 वर्षापासून तयारी करतायत. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने मोल्ड केलं पाहिजे. समाधान महाजन बुक केल्यावर अजून काय करावं लागेल टेस्टसाठी? काहीच नाही करावं लागेल. अजून दुसरे पुस्तक सर्च करणं बंद करावं लागेल. म्हणजे सिरियसली चांगलं कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळ्या गोष्टी कव्हर केल्या, त्यामुळे बाकीची इकडे तिकडे फिरायची गरज नाही. चालेल, ओके. सो थँक्यू. आणि अभ्यास करत राहा, टेम्पो ब्रेक करू नका. डेट येईल नाही येईल, कधी येईल, आधी येईल नंतर येईल, जेवढा वेळ मिळतोय त्याचा चांगल्या पद्धतीने पुरेपूर फायदा घ्या. पॉझिटिव्ह राहा, कन्सिस्टंट राहा, कन्सिस्टन्सीवर काम करा, आरोग्याची काळजी घ्या. खूप व्हायरल चालू आहेत, कधी कधी डेंग्यू पण पुण्यामध्ये असतो, त्याची पण काळजी घ्या. सगळं करायचं आणि शेवटी जर जीवाला मोकायची वेळ येत असेल तर मग त्याला काही अर्थ नाहीये, राईट? चाल, ओके, थँक्यू, बाय बाय, टेक केअर.